गाडी भारी आहे जाम रे. ह्या काय लिहिलंय मतदारसंघाची शोधा? तुम्ही काय जयवीर वासाय काय का? हो, आम्ही लोकसभा लढवायला आलोय. अरे हैसर लोकसभा काय लढाई त्याला येऊन हैसरच मतदारसंघात भांडणं जळलेली असत. तुमचा काय हैसर हा? निघा निघा चला 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 निघा तुम्ही. वेलकम टू मालवण विरू. नमस्कार, मी जय. नमस्कार, मी विरू. तर काल आम्ही होतो रत्नागिरीमध्ये आणि आता आम्ही आलोय कणकवलीमध्ये. कणकवली हा नारायण राणेंचा बालेकिल्ला हा मानला जातो. आणि याच कणकवलीत, याच सिंधुदुर्गात नेमकी हवा कोणाची आहे, लोकांचा कौल कोणाकडे, महाविकास आघाडीकडे की महायुतीकडे, हे आज आम्ही पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर 2014 मध्ये नारायण राणेंचा ज्यांनी पराभव केला असे आमदार वैभव नाईक यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला जाऊया, निघूयात. चलो. शिवसेनेने आजपर्यंत अनेक विजय पाहिले. शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला मानला जातो. मुंबईत 25 ते 30 वर्ष शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता होती. शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री सुद्धा झाले. पण शिवसेनेचा सर्वात मोठा विजय जो मानला जातो तो 2014 साली झालेला. ते म्हणजे शिवसेनेच्या एका उमेदवाराने नारायण राणेंना, चक्क नारायण राणेंना पाडलं. आणि शिवसेनेचा तो जायंट किलर म्हणजे वैभव नाईक. आज वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. सर, काय म्हणते कोकणातली हवा? कोकणातली हवा नेहमीच शिवसेनेची राहिली आणि यावेळी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचीच हवा राहणार आहे. पण आता राऊत तुमच्या साईडने राऊत उभे आहे, त्या साईडने राणेंना तिकीट जाण्याची संधी आहे. काय टफ फाईट होईल का? खरं तर आपल्याकडनं विनायक राऊत उमेदवार हे जाहीर झालेले आहेत. परंतु आपणच म्हटलात की नारायण राणे राहतील. परंतु मी विश्वासाने तुम्हाला सांगतो की नारायण राणेंची या मतदारसंघामध्ये राहण्याची हिंमत राहिली नाही. कारण त्यांनी 2-2 पराभव चाकलेले आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये ते राहणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे. पण त्यातला एक तुम्हीच त्यांना पराभूत केलं. खरं तुमच्याकडे आहे का? नाही, मी पराभव करण्यापेक्षा इथल्या जनतेने त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांचा पराभव केला होता आणि त्यामुळे ती कार्यपद्धती आता पण बदलली नाही. आपण बघितलं असाल की भाजपच्या सर्व्हेमध्ये सुद्धा नारायण राणेंचा पराभव दिसतोय आणि म्हणून लोकसभेमध्ये असलेले मंत्री किंवा सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची तिकीटं जाहीर झाली. परंतु राणेंचं अजूनही तिकिटासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. हाच खरं तर आमचा विजय आहे. भाजपच्या सगळ्या या गोष्टीमध्ये राणेंचा पराभव दिसतोय, हे तुम्हाला कसं कळालं? नाही, आता आपण बघितलं असाल की याआधी राणे ज्यावेळी उभं राहायचे तेव्हा समोर उमेदवारच कोण नसायचा. परंतु आता मित्रपक्ष मागतोय, भाजपातले अनेक इच्छुक आहेत आणि त्यामुळे राणेंच्या समोर ह्यांची इच्छुक म्हणून उभे राहण्याची हिंमत झाली. हाच खरं तर राणेंचा पराभव आहे. तुमची बांधणी कशी सुरू आहे सध्या? म्हणजे समजा राणे समोर उभे राहिलेच तर पाडण्याचा काय प्लॅन वगैरे कसं काय ठरलाय? आम्ही तर वाटच बघतोय राणे पुन्हा एकदा कधी राहतील आणि जो खरं तर आम्ही त्यांना पराभूत एवढ्यासाठीच पहिल्या वेळी केलं होतं की त्यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले होते. आणि आता आम्हाला त्यांना पराभव करायचा की सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंबियावर ते आणि त्यांच्या कुटुंबिय ज्या पद्धतीने बोलतायत त्यांचा कधीतरी बसवा आम्हाला घ्यायचा आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी राणे राहिले पाहिजे अशी आमची प्रबळ इच्छा आहे. अच्छा, मला एक सांगा, आता विधानसभेमध्ये आम्ही एक चित्र बघितलं. जे भरत गोगावलेंनी तुम्हाला विचारलं होतं, वैभव तुला मंत्री व्हायचंय का? तर मग काय म्हणजे ऑफर येतात की काय आता शिंदे गटाकडून? नाही, खरं तर पहिल्यापासूनच अनेक ऑफर, अनेक आम्हाला संधी शिंदे आणि भाजपकडनं आल्या होत्या. परंतु आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं होतं की ज्या लोकांनी शिवसेनेवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं त्या लोकांशी आपण प्रामाणिक राहायचं. आणि जो लढा खरं तर आपण बघित असाल की अनेक लोकांनी आपले विचार बदललेत, आपले पक्ष बदललेत किंवा आमिषाला बळी पडलेत. पण आमच्यासारखे जर सर्वसामान्य लोकांनी जर आमदार केलं तर आमच्यासारख्या लोकांनी जर विचार बदलले तर लोकांनी विश्वास कोणाला ठेवायचा. आणि म्हणून आपण निर्णय घेतलेला की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर राहायचं आहे. मग किती अडचणी आल्या, किती आमिष आली तर त्याला आपण बदल पडायचा. 45+ करायचं म्हणते, तर तुम्हाला काय वाटतं की भाजप हा आकडा सहज पार करेल? आता सहज आकडा पार केला असता तर त्यांनी 3 पक्ष, नंतर एवढं करून मनसे, आता आंबेडकरांना सुद्धा ते घेण्याचा प्रयत्न करतील. उद्या म्हणजे अशा सगळ्या लोकांना का घेण्याचा प्रयत्न करत आहेत? जर तुम्ही 40+ आहात ना तर का घ्यायची गरज आहे?
आता साहेब राणेंचाच विषय आला तर म्हणतो नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांचं आणि तुमचं वाकयुद्ध हे चर्चेत राहिलेलं आहे, किंवा त्यांचं आणि भास्कर जाधवांचं वाकयुद्ध चर्चेत राहिलं आहे. पण कोकणातल्या राजकारणाची भाषा घसरली आहे का? म्हणजे आम्ही टेलिव्हिजनवर पाहतो. नाही, खरं तर कोकणामध्ये राजकारण हे पहिल्यांदा म्हणजे निवडणुकीपुरतं राजकारण होतं आणि एकमेकांशी संबंध, सगळे एकमेकांशी संबंध चांगले होते. परंतु राणेंनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्यानंतर कोकणातलं राजकारण घसरलं होतं. पण एवढंच नाही तर आता मात्र ते वाक्ययुद्ध सुद्धा घसरलं आहे. आपण म्हणजे असाल की आमचे राजकीय विरोधक आहेत, परंतु आम्ही राणेंच्या बाबतीत अशा पद्धतीने टीका करणार नाही आणि आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा आता कुठेतरी बंधनं येतात की लोकांनी ठरवले की अशी टीका कोणी करू नये. आम्हाला समजा या मतदारसंघात उभं राहायचंय तर इथे जिंकण्यासाठी काय काय टिप्स मिळतील तुमच्याकडून आम्हाला? टिप तुम्हाला मिळतील. आधी गब्बरांशी तुम्हाला आधी विरोध केला पाहिजे, कोण असतील ते गब्बर. नंतर तुम्हाला इथल्या लोकांना काय पाहिजे. खरं तर इथल्या लोकांना पर्यावरण ठेवला पाहिजे. प्रदूषणकारी प्रकल्पांना इथल्या लोकांचा विरोध आहे, त्याबाबत तुमची भूमिका घेतली पाहिजे. इथल्या दहशतीला त्याच पद्धतीने तुम्हाला विरोध केला पाहिजे. आतापर्यंत निवडणूक जर जिंकायची असेल तर असा समज होता की सर्वसामान्य लोकांची कामं करून द्यायची आणि मग आपण सहजपणे निवडणूक जिंकून येतो. तर हे खरंच राहिलंय का आतापर्यंत असं, की याच्यापेक्षा पुढे गेली आहे स्टेप? बाकी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपण बघतोय की निवडणुका कशा पद्धतीने जिंकल्यात आहेत. परंतु कोकण हे मात्र बॅरिस्टर नाथपै, प्राध्यापक मरुदंड होते, आता विनायक राऊत यांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न जो सोडवतो त्या सामान्य लोकांना संधी देण्याचं या कोकणातल्या ठरवलेलं आहे. इथे निवडणुकीच्या वेळी पैशाचा वापर चालत नाही. कोणी पैसे वाढायचा प्रयत्न केला तरी त्याचा निकाल होत नाही. पण साहेब राणे पहिली निवडणूक कसे जिंकले हे जगजाहीर आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. नाही, राणे जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा त्यांना खरं तर ते शिवसेना पक्षात होते आणि त्यांना प्रबळ विरोधक नव्हते. आज आम्ही म्हणजे आता विरोधक फळी, जी तरुण फळी आहे ती विरोधक ज्या चांगल्या गोष्टीला कधी विरोध करत नाही, परंतु ज्या वाईट गोष्टी आहेत त्याला विरोध करण्याचं धाडस तरुण मंडळींनी दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्या निवडणुका जिंकू शकत नाही, ती वस्तुस्थिती आहे. आता मला सांगा, आता मध्यंतरीच्या काळात आम्ही काही बातम्या पण बघितल्या की तुमचे जे जुने सहकारी होते जे शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत गेले. मी दुसऱ्या शिवसेनेत यासाठी म्हणतोय की त्यांच्याही पक्षाचं नाव तेच आहे आत्ता. तर मग काय नेमकं बोलणं काय होतं? नेमकं ऑफरसाठी बोलणं होतंय की काही म्हणजे कुठली तरी काय म्हणतात निवडणुका संदर्भात होत आहे? त्यांचं बोलणं होतं की आम्हाला उद्धव साहेब परत घेतील का. अरे बापरे. आज आपण बघितलं असाल की एका आमदाराने एका मंत्र्याच्या वर धक्काबुक्की केली. तसे अनेक आमदार आमच्याशी बोलत असतात आणि ते काय आपले मित्रच आहेत. इतके वर्ष आम्ही 7-8 वर्ष त्यांच्यावर एकत्र राहिलेलो आहेत आणि ते एका परिस्थितीमुळे काही लोक बळजबरीने गेलेत, काही लोक आमिषाने गेलेत. परंतु ते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा चर्चा की त्यांचा निर्णय चुकला हे त्यांनी मान्य केलेला आहे. आणि अनेक आमदार जे मंत्री आहेत ते मात्र कोणाला जुमानतच नाहीत, ही पण वस्तुस्थिती आहे. आता अनेक लोकांना सांगितलं होतं मंत्री करतो म्हणून, त्यांना मंत्री केलं नाही. म्हणूनच एकच मंत्री नाही तर जो आपण बघितलं असेल की दादा भुसे आणि यांच्याशी वाद झाला, तशा अनेक मंत्र्यांचा त्यांच्या केबिनमध्ये वाद झाला. फक्त ते रस्त्यावर आले नाहीत. परंतु काही ह्या लोकसभा निवडणुकी आता सुद्धा आपण बघितलं असेल की गेल्या वेळी उद्धव साहेबांवर वाढदिवसाला आम्ही येऊ का असं आम्हाला विचारलं होतं काही आमदारांनी. आणि पण उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना गद्दारांना थारा नाही आणि त्यामुळे त्यांची पण अडचण आहे. परंतु त्यांचा आता त्यांची राजकीय आपण बघितलं असेल की आता त्यांचं पण बोलणं झालंय की लोकसभेपर्यंत आम्हाला हे करतील, नंतर आमचं भवितव्य काय, अशा सगळ्या विषय असतात आणि ते त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांची हे ठरलं नाही. आता राजकीयदृष्ट्या त्यांची दिशा ठरलेली नाही, दिशाहीन झालेली आहेत ते. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो वैभवजी. सध्या लोकसभेच्या निवडणुकांची चर्चा जोरदार आहे, सगळीकडे तयारी सुद्धा सुरू आहे. तर एकंदरीत या भागाचं आणि या देशाच्या निवडणुकीकडे बघता काय वाटतं तुम्हाला? कारण भाजप संपूर्ण ताकदीनं उतरलेलं आहे मैदानात. तर मग एकंदरीत काय वाटतंय? अदृश्य शक्ती म्हणजे आपण बघितलं असेल की ईडी आणि सीबीआय म्हणजे आता भाजप विरुद्ध आम्ही लढत नाही तर भाजपच्या ताब्यात असलेल्या सरकारी यंत्रणेविरुद्ध आम्ही लढतोय. आणि सगळ्या पातळीवर आता काँग्रेसचं खाती गोठवली आहेत, आपच्या पक्षाच्या प्रमुखांना अटक केली आहे, शिवसेनेच्या शिवसेनेची अकाउंट सील केली आहेत, शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्यावर चौकशा
सारेमेरे आहे. त्यामुळे इतर पक्ष आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करतायत, आपल्यातले पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतायत. आता निवडणुका तुम्ही बघितल्या आहेत की देश एका जगातल्या 3ऱ्या स्थानावर आपण झेप घेतो असं आपण सगळीकडे सांगतोय. परंतु देशात निवडणुका किती टप्प्यात आहेत, राज्यामध्ये निवडणुका किती टप्प्यात आहेत, आणि त्यामुळे आज त्यांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी जो कोट्यावधी रुपये कमवलेले आहेत, हजारो कोटी रुपये, ते निवडणुकीमध्ये एक मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे. आणि ही मॅनेजमेंट झाली 8 दिवसांनी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची, दुसरी मॅनेजमेंट तिसऱ्या ठिकाणी घेऊन जायची. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आज मोठा संघर्ष जनतेला आम्हाला आहे, परंतु जनतेला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. आणि ही अदृश्य शक्ती जर आपल्याला करायची असेल तर सगळ्यांनी एकजुटीने आपल्याला काम करून भाजपला हरवायचं हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि आमची सुद्धा मेहनत त्यामध्ये असेल. सर आता प्रकल्पांचा विषय येतो, चर्चेत असलेला प्रकल्प महाराष्ट्रातला म्हणजे नाणारचा रिफायनरी प्रकल्प. राणे प्रकल्पासाठी सपोर्टमध्ये आहेत, ठीक आहे. तर ते सपोज खासदार झाले तर ते पॉवर लावतीलच, पण ते तुम्ही कसा विरोध करणार किंवा तुमचं काय मत आहे त्या प्रकल्पाबद्दल? खरं तर सिंधुदुर्ग किंवा कोकणातील सगळी जनता, रत्नागिरी सिंधुदुर्ग ती प्रदूषण प्रकल्पाच्या विरोध आहे. आमचं कोकण पण जपलं पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि आपण बघितलं असाल की अंदमान निकोबारपेक्षा जास्त समुद्रकिनारा आमच्याकडे स्वच्छ आहे, चांगली बीच आहेत. आमच्याकडे काजू, आंबा ह्याचं उत्पन्न चांगलं आहे. आणि हे असताना हे नाणार चांगले प्रकल्प आमच्या जिल्ह्यात नाहीत किंवा आमच्या कोकणामध्ये नाहीत, परंतु नाणारसारखे प्रकल्प, याआधी जैतापूर सारखा प्रकल्प, खरं तर हे प्रकल्प का स्वतःच्या फायद्यासाठी काही लोक प्रकल्पांमुळे लोकांना पैसा मिळतो, नोकऱ्या उपलब्ध होतात, रोजगार मिळतो असा आभास केला जातो. आता जैतापूर प्रकल्पाला लोकांनी जागा खरेदी केल्या आहेत, त्या जागा एमआयडीसीने केल्या आहेत. आज या जागा सुद्धा एमआयडीसी खरेदी करते. आणि त्यामुळे फक्त व्यापाऱ्यांचा, उद्योगपतींचा फायदा होतो. आणि हे प्रकल्प या कोकणामध्ये आम्हाला हे प्रकल्प नको. ज्याप्रमाणे आपण बघत असाल की ह्याच्यात ज्याप्रमाणे नवी मुंबईचा राज झाला तसा आमचा राज करायचा, आम्हाला कोकण पण आमचं टिकवायचं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकल्पांना, जे विनाशकारी प्रकल्प आहेत त्यांना आमचा विरोध आहे आणि राहीलच. बरं, आता तुम्हाला कळलं असेल आम्हाला निवडणूक लढवायची, तर मग आता आम्हाला म्हणजे आम्हाला किमान खासदारकीपर्यंत पोहोचू द्या. आम्हाला एखादा मतदारसंघ सुचवा मग आता तुम्हीच. तुम्हाला आता आमचा मतदारसंघ तुम्ही सोडून दुसरा मतदारसंघ जोडा, तिथे आम्ही तुम्हाला मदत करू. निवडणुका कुठल्या लागल्यात? लोकसभेच्या. हो का? वा, कुणाच्या बाजूने वार? काय आता सांगता येत नाही, सगळं सरमिसळ झालेलं आहे. जो तो आपापला विचार करतो, जनतेचा अजिबात विचार नाही करत ते. पण एकंदरीत पाहता काय वाटतं, कोण येईल? जास्त करून काँग्रेस वाटतंय. काँग्रेस? अच्छा, आम्ही दोघं उभे राहिलो तर द्याल का निवडून? ओळखतं का मला? काय म्हणजे अपक्ष राहणार आहात की पक्षाकडनं राहणार आहात, हा परत महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सांगा. सध्या आम्ही हा जय, मी विरू, आम्ही शोलेतली जोडी आहोत. आणि आम्ही आता मतदार रामगडातनं तुम्हाला नक्कीच वोटिंग मिळेल. रामगडातनं लढण्यापेक्षा आम्ही म्हणलं जरा काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून आम्ही आलो कोकणात. पक्षीय बालाबल आहे ना आपल्याकडे, असं म्हणजे इथला कल असा आहे की अपक्षांना अजून मतदान होत नाही. आणि जोपर्यंत दोन्ही पक्षाचं बालाबल समजत नाही तोपर्यंत आपण काहीच निर्णय नाही देऊ शकत. तुम्ही मतदान करता ना? मतदान करतोय, पण इकडच्या कोकणच्या शेतकऱ्याकडे कोण बघतोय? यावर्षी काजू पीक, कोकणच्या शेतकऱ्याकडे कोण बघतोय? काजू पीक यावर्षी नाही. घाटावरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात, इकडच्या शेतकऱ्यांना काजू पीक नाही. कुठचेही राजकीय पक्ष निवडणुकीपुरते येतात, बाकी इतर वेळेला ते ढुंकूनही पाहत नाहीत. आता काजू बागायतदार एवढे आहेत, त्यांना मोहर नाहीये, त्यांना आज नुकसान भरपाई झाली आहे. कोण देत आहे? हा इकडचा शेतकरी एकजूट होऊन भांडत नाही, शासनाला सांगत नाही, पण इकडच्या शेतकऱ्यांना कोणी लक्ष देत नाही. हे राजकारणी निवडून आले की जाऊन ते आपल्या गादीवर तिकडे बसतात आणि इकडे कोणी लक्ष देत नाही. कोकणचा शेतकरी हा गरीब तो गरीबच राहतो. देशावर तुम्ही गेलात, तो कुठचाही पक्ष असून त्याच्याशी माझं देणं घेणं काय नाही किंवा आमचं काय बोलायचं काय नाही. इथे उत्पन्नाची बाब काय आहे एक गोष्ट. दुसरी गोष्ट MIDC वगैरे आज देशावर संपूर्ण आता मी इथं फिरलो तर प्रत्येक तालुका वाईजमध्ये MIDC आहे. लोकांना रोजगार मिळतो हाताला. विनायक राऊते लोकांच्या संपर्कात आहेत, सर्वसामान्यांचा एक खासदार म्हणून ते वावरत आहेत आजपर्यंत. कुठे
गणेश चतुर्थी असेल ते दिवाळी असेल ते लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या घरी ते जातात प्रत्येक ठिकाणी. पूर्वीचे एक 10 वर्षापूर्वी जे राजकारण होतं आणि आताचं राजकारण ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मतदारांना किंमतच नाही. हे कोणता नेता कुठे आहे हे कळतच नाही. सकाळी बातमी बघल्यानंतर हा रात्री हा नेता इथं होता तर सकाळी भेटला तर तो तिथं रात्री 2 वाजता कोणाला भेटीला जातो तो समजत सुद्धा नाहीये. बरं ऐका ना, आता वीरू तू बोलत होतास, मी यांचं काहीतरी या दोघांचं संभाषण ऐकलं. हा कोण आहे माहितीये का तुला? कोण वाटतो हा तुला, सांग मला. आपल्याला मागे टाकलंय त्यांनी. एवढ्या कमी वयात उपसरपंच आहे तो. महाशक्ती आहे का? उपसरपंच हो काय वय काय? 26 वर्षी तुझ्याच वयाचा आहे तो. काय मग आता आम्ही पण निवडणुकीला उभं राहतो. काय रे, काय आम्हाला काय टिप्स देशील? या निवडणुकीला प्रत्येक माणसाने उभं राहायला पाहिजे. ज्याची राजकीय इच्छाशक्ती असते राजकारणामध्ये यायची, त्याने आपले गुण आणि सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे. आमचे जे मार्गदर्शक आहेत आमदार नितेश राणे साहेब यांनी आम्हाला त्यांच्या गुणांमधून आम्हाला घडवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा मी उपसरपंच आहे. मित्र आहे का तुम्ही? दोघं जण मित्र आहे? मैत्री राजकारण कधीच नसतं, पहिली गोष्ट म्हणजे. मैत्री राजकारण कधी आणायचं नाही. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत एक भाऊ प्रचंड मतांनी आणि चांगल्या लीडने तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील. काय म्हणतोय तो? नाही, तो त्यांच्या पक्षाची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. शेवटी कार्यकर्त्याने किंवा असं बाकीच्या कोणानी मीडियासमोर येऊन बोलून उपयोग नाही. ग्राउंड लेवलला तेवढं काम व्हायला पाहिजे. आणि विनायक राऊतांच्या 2 टर्मच्या कामाबद्दल जनता पूर्णपणे नाराज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येईल ही आमची नाराज होतोय. जनता नाराज असती तर दुसऱ्यांदा खासदार झाले नसते. जनता नाराज असती तर दुसऱ्यांदा खासदार झाले नसते. आणि जनता नाराज नाहीये म्हणून आता तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार. अरे पण तुमच्या दोघांच्या भांडणात सामान्य जनता जाते ना भरडली. सामान्य जनता कुठे जात नाही. सामान्य जनता ही विनायकराव साहेबांच्या पाठीशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. काय कोण येईल वाटतंय? मोदीला निवडून द्यायचं म्हणून. मोदी म्हणजे थेट मधले काहीच नाही. मला काय नको, फक्त मोदी हवे. मोदी पाहिजे. मग काय कोण अरे बाई माणसाला जो मान देतो त्यालाच निवडून आला. काय म्हणजे काय केलं महिलांसाठी? काय ना मला त्रास झाला नाही त्यांच्या काळात. कुणापासून त्रास झाला नाही? मोदीपासून कधी त्रास झाला नाही. संजय राऊत विनायक राऊत येतील ना निवडून. किती वर्ष कोकणात? भैया सामंत आहेत ना, भैया सामंत रत्नागिरीचे. आणि हे उभारले का नाही, या दोघांच्या फाईट मध्ये का नाही सगळ्यात जास्त विनायक राऊतांना सगळ्यात मतदान जास्त पडणार. राणे साहेब येतील काय? विनायक राऊत येतील? नाही, राणे साहेब येतील. किरण सामंतांना तिकीट मिळालं तर? आता ते पण सांगू शकत नाही आम्ही तसे. सामंतांना तिकीट मिळालं तर त्यांना मत देणार का? इथे जास्त कोण आहे नाही. ते प्रत्येक काय कार्यक्रम असलं काय असला की राणेचे येतात इथे ना सहकार्य करायला इथे. समजा आता इथे आपले उद्घाटन असल्या काय असल्या काय राण्यांचंच जिल्हे. कळलं मला राणे येतात ते, पण समजाच राणेंना तिकीट नाही मिळालं आणि किरण सामंतांना तिकीट मिळालं तर मग सामंतांना निवडून देणार का? हो मग तुम्ही फार मला तुमची उत्तर द्यायची स्टाईल फार आवडली. तुम्ही एवढे सगळे उत्तर तुम्ही एवढे हसून देताना कोणी नाराज नाही होणार तुमच्यावर. समोर कोण येणार त्यांना आम्ही सहकार्य करणार. आम्ही सकाळी जिथून सुरुवात केली होती आता तिथेच येऊन थांबलोय. खरं तर कोकणात असं म्हणतात की येवा कोकण आपलोच असा. पण आम्ही इथे आलो, लोकांची चर्चा केली, मतदारांची चर्चा केली, नेत्यांची चर्चा केली आणि हे सगळं पाहता इलेक्शनसाठी कोकण काय आपलो नसा. त्यामुळे आम्ही आता जाता. मालवणी कशी आहे? अजिबात जमलेलं नाहीये. त्यामुळे आता आम्ही आमचं नशीब आजमायला पुढच्या मतदारसंघात जातोय. तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.